कहाणी सोमवारची खुलभर दुधाची. ऐका परमेश्वरा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. परंतु हे घडावं कसं अशी त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ती सांगितली. राजानं दवंडी पिटली. गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध दर सोमवारी गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सर्व दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं. सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसं घाबरून गेली. वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही, सगळं दूध देवळात नेलं. गावाचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही. दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती. तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं, लेकी सुनांना न्हाऊ घातलं, गाई वासरांना चारा घातला, त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं, 4 तांदळाचे दाणे घेतले, 2 बेलाची पाने घेतली आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळात आली, मनोभावे पूजा केली, थोडं दूध नैवेद्याला ठेवलं, देवाची प्रार्थना केली. जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं सगळं दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, पण तुझा गाभारा भरला नाही. पण मी भक्तिभावानं अर्पण करते, असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागे परतली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला. हे गुरुवानं पाहिलं. राजाला कळवलं, परंतु तिचा काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसविले, तरीही शोध लागला नाही. चमत्कारही तसाच झाला. पुढे 3ऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभयवचन दिलं. तिनं कारण सांगितलं. तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळतळले. मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले. हे देवाला आवडलं नाही, म्हणून गाभारा भरला नाही. याला युक्ती काय करावी? मुलावासरांना दूध पाजावं, घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल, देव संतुष्ट होईल. नंतर राजाने म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पिटवली. 4थ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलाबाळांना, गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिले. लेकी सुना घेऊन ती सुखानं नांदू लागली. तसं तुम्ही आम्ही नांदू. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.